हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी येथील विहीर चोरीला गेल्याची चक्क येथील शेतकऱ्यांनी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती। त्याच तक्रारी दखल घेत त्याच्यावर कारवाई झाली आहे। मात्र या कारवाईमुळे इथले शेतकरी नाराज आहेत। नेमकं शेतकरी आज विहिरीत जलसमाधी आंदोलन करत आहेत। नेमकं आंदोलन कशासाठी करत आहेत याची विचार बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः शेतकरी आहेत। दादा, नेमकं तुम्ही आंदोलन करता, तुमची काय मागणी आहे आणि कशासाठी हे जलसमाधी आंदोलन करतात? हे आम्ही जे जलसमाधी आंदोलन जे करायला लागलो ते कशामुळं की आमची विहीर खोदून दाखवलेली आहे, कागदोपत्री दाखवलेली आहे आणि पैसे उचलून खाल्लेले आहेत आणि आमच्या शेतात विहीर नाही, म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहे। आम्हाला विहीर खोदून बांधून द्यावी आणि हे जे जे डाकू आहेत हे परस्पर विहिरी लाटणारे हे जे कर्मचारी आहेत हे यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि अटक झाली पाहिजे। तुम्हाला कसं कळालं की तुमची विहीर चोरीला गेली, तुमचं अनुदान लाटलं गेलं म्हणून? हे आम्हाला तहसीलमध्ये कळालं, हे ऑनलाईन सेंटरमध्ये। शेतकरी आहेत, चक्क एका विहिरीत आपण पाहू शकता की इथं मोठ्या प्रमाणात पाणी आहे, जलसमाधी आंदोलन करत आहेत। अजून एक शेतकरी आहेत माझ्यासोबत। दादा, नेमकं जलसमाधी आंदोलन करत आहात, काय मागणी तुमची? आमची फक्त प्रशासनाला एवढीच मागणी आहे की ज्या आमच्या विहिरीसमोर बोगस दाखवून समोर विहीर न खाता जे पैसे उचलण्यात आलेले आहेत, ते जे याच्यामध्ये जे दोषी असेल, जे दोषी जे कोणी याच्यात दलाल लोक दोषी असतील जे किंवा अधिकारी लोक असतील, याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। सरपंचाच्या कुठेही स्वाक्षऱ्या नसताना परस्पर स्वाक्षऱ्या बनवून जे काही यानं कामं केलेली आहेत, तर त्या ज्याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांची योग्य ती कारवाई होऊन शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। तुमचं नाव काय आहे? तुम्हाला कसं कळालं की तुमच्या विहिरीचं अनुदान लाटलं? नेमकं किती अनुदान लाटलं तुमचं? माझं नाव विनोद विश्वनाथ खडसे, माझ्या आईच्या नावानं विहीर दाखवली साहेब, विंदूबाई विश्वनाथ खडसे, आजेगाव शिवार, गट क्रमांक 380। तर ज्यावेळेस मी ऑनलाईन बघितलं साहेब, त्यावेळेस कळालं की 1,46,000 रुपये अनुदान हे परस्पर लाटल्यात गेले। नक्कीच आपण जर बघितलं तर मनरेगा अंतर्गत जी विहीर आहे त्यासाठी कुठेतरी अनुदान दिलं जातं, मात्र ते शेतकऱ्याला न कळता विहीर न खणता अनुदान लाटल्याचा प्रकार आहे। याच विषयावर सुद्धा आपल्यासाठी बोलण्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। तर नेमकं तुम्ही आंदोलनासाठी जे इथं प्रकरण घडलं होतं, तुम्ही आला होता, शेतकऱ्याची भेट घेतली होती, नेमकं काय प्रकार आहे? या जलसमाधी आंदोलनात तुम्ही सुद्धा सहभागी आहेत। गेले महिनाभर झालं शेतकरी आंदोलन करत आहेत। या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं थातुरमातुर कारवाई केली, कंत्राटी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल केले, पण जे मूळ कर्मचारी आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले नाही। गट विकास अधिकाऱ्यावर, तात्कालीन गट विकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, लेखाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, संबंधित कारकुनावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, पण असं कुठेही झालं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संबंधित यंत्रणेचे, प्रशासनातले लोक, काही मंत्रालयातले लोक संबंधित शेतकऱ्याला धमकी देत आहेत। त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला आंदोलनात उतरावं लागलं। आज सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही आंदोलनात आहोत। शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार म्हणणारे फडणवीस कुठे झोपी गेले ते लक्षात येत नाही। हाऊस चालू असताना सुद्धा जर अशी परिस्थिती असेल, शेतकरी सकाळी 7 वाजल्यापासून इथं उपोषण करतायत, पाण्यात उपोषण करतायत, तुम्ही पाहत असाल की शेतकरी थरथर कापत आहेत। असं असताना सुद्धा प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। या जिल्ह्याच्या कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकाला विनंती आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घ्या। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय विहिरीच्या वर येणार नाही, अशी शेतकऱ्याची मागणी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आमच्या प्रमुख मागण्या संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या विहिरी चोरीला गेल्यात त्या शेतकऱ्याला पुन्हा विहिरी बांधून दिल्या पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। नेमकं शेनगाव तालुक्यातील असा किती शेतकऱ्यांसोबत प्रकार घडलेला आहे? असा प्रकार जवळपास 2020 पासून 26 पर्यंत जवळपास 100-125 करोड रुपयाचा घोटाळा झालेला आहे। माझी फडणवीस सरकारला विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी या जिल्ह्याचे अधिकारी करू शकत नाहीत, आपण एखादी चौकशी समिती स्थापन करा आणि संबंधित जिल्ह्याची चौकशी करून शेतकऱ्याला न्याय द्या। नक्कीच आपण बघितलं शेनगाव पंचायत समिती अंतर्गत ह्या विहिरीचं काम झालेलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा या शेतकऱ्याला मोबदला न मिळता त्या शेतकऱ्याला माहिती नव्हता या शेतकऱ्याचं चक्क अनुदान लाटलेलं आहे। या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं तेव्हा कुठे हे प्रकरण उघडकीस आलं, मात्र या प्रकरणामध्ये जे संबंधित वरिष्ठ अधिकारी त्यांना कुठेतरी डावललं जात आहेत आणि छोट्या मोठ्या जे कर्मचारी त्यांना त्याच्यावर कारवाई केली जाते। त्यामुळे शेतकरी आज आक्रमक झाले आहेत आणि विहिरीमध्ये आंदोलन करत आहे। अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, नेमकं काय प्रकार आहे? तुमची विहीर कुठे खणली का कसं अनुदान कोण लाटलं तुमचं? आमचं अनुदान संतोष कोड्याने खतली दाखवली, आम्हाला कागदोपत्री दाखवलेली आहे, पण त्यानं समजा आमचे 1,66,000 रुपये समजा त्यानं खाल्लेत त्यानं, तर आम्हाला आनंद विहीर का वाटत नाही। तर असं आम्हाला समजा कळालं की आम्ही शासनाकडे मागालो की आम्हाला आमची विहीर खतून बांधून द्यावे आणि जे खाणारे लोक आहेत कर्मचारी हे तर त्याला अटक व्हावे आणि त्याला सजा व्हावे आणि आम्हाला विहीर खतून बांधून भेटावे। तुमचं आंदोलन किती? आज सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलन करत आहात, अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेट दिली का? नाही, आंदोलन आमचं पहाड सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही पाण्यामध्ये जर्मनी उतरलेलो, अजून का कोणता अधिकारी आले नाही,
फक्त तुम्हीच आलेली फक्त काल इथं, दुसरं कोणी सुद्धा आलं नाही इथं. तुमचं आंदोलन किती वाजेपर्यंत आणि कधीपर्यंत चालू असणार? जोपर्यंत- अधिकाऱ्यांनी जर भेट दिली नाही तर तुम्ही कधीपर्यंत असं जलसमाधी आंदोलन जोपर्यंत करा? आम्हाला न्याय भेटत नाही, कागदपत्र आम्हाला लिखी पडत देत नाही, तोपर्यंत आम्ही बाहेर निघणार नाही. किती शेतकरी आहेत कुठेतरी विहिरीमध्ये त्यांच्या विहिरीचं अनुदान परस्पर लाटल्या गेलं, त्यामुळे आज चक्क हे शेतकरी आपण पाहू शकता की या विहिरीत 2 ते 3 पुरुष पाणी आहेत आणि चक्क इथे आंदोलन करत आहेत आणि आपला जीव मुठीत धरून हे शेतकरी सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलन करत आहेत, तरी प्रशासनाचा एक